पुण्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सूचक इशारा दिलाय। जोपर्यंत अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्याच वरिष्ठांकडे जातात तोपर्यंत आपली काहीच हरकत नाही, मात्र त्यांनी फक्त आपल्याच वरिष्ठांकडे जावं, मात्र ते भलतीकडेच गेले तर मग विचार करावा लागेल असं सूचक संकेत फडणवीसांनी दिले। पक्ष किंवा नेत्याला पराभव दिसू लागतो तेव्हा असे आरोप करत असतात असं म्हणत जालन्याचे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना राज ठाकरेंना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। महापालिका निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय, मात्र महापालिका निवडणुकीत भाजपने कधीच पैशांचा वापर केला नाही असं दानवे यांनी म्हटलंय। लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महागाईच्या मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। महागाई पाहिजे असेल तर खुशाल मोदींना मत द्या असं लातूरच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलंय। काँग्रेसकडून युती करायला उशीर झाला, पण आता देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय। 2014, 19 आणि 2024 या निवडणुकांमध्ये जर काँग्रेससोबत युती झाली असती तर भाजप कुठेच दिसली नसती असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला। डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप हाणामारी प्रकरणी भाजपने मूकमोर्चा काढलाय। पोलिसांकडून दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी भाजपने केली। यानंतर बघूयात पुढली एक ब्रेकिंग बातमी आहे। जळगावात महायुतीची सत्ता येणार, विकास कामांच्या जोरावर सत्ता येईल असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय। जनतेचा कौल हा आमच्या बाजूने राहणार असल्याचा विश्वास सुद्धा शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। हे बघा, महाराष्ट्रामध्ये जवळपास महापालिकेचा जर अंदाज घेतला तर महायुतीचाच झेंडा बहुतेक ठिकाणी फडकेल अशा पद्धतीचं चित्र आहे। काही ठिकाणी जरी आमच्या युत्या झालेल्या नसल्या तरी एकमेकाच्या युत्या काही ठिकाणी झाल्या, काही ठिकाणी झाल्या नाही, पण शेवटी महायुतीच सगळीकडे आपला बोलबाला करेल। यानंतर घेऊयात पुन्हा एकदा वेगवान बातम्या। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात 50 लाखांपेक्षा अधिक महिलांचं बँक खातं उघडलंय। त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादीनं केलं असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय। धुळ्यातील महिला मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 29 गुन्हे दाखल झाले। तसंच या कारवाईत आतापर्यंत 3 कोटींहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे। तसंच 1200 लिटरची दारू आणि 55 किलोहून अधिकचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। वाशिम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजू भांदुग यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपनं उपनगराध्यक्षपदासाठी चे उमेदवार उभा न केल्यानं या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। नगर परिषद भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्यानं पेच निर्माण झाला होता, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकमेव अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। पुणे महानगरपालिकेच्या मतदानासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडा पहारा सुरू आहे आणि यासाठी पुण्यामध्ये 12,000हून अधिक पोलीस आणि अंमलदारांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत सदस्य निवडीसाठी पहिली विशेष सभा पार पडली। या सभेत भाजपच्या निकिता कोळी यांची बहुमतानं उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांना 13 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या सफुरावी शेख मोहम्मद यांना 9 मतं मिळाली। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये रिंगणात असलेल्या 31 उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे। यामध्ये माजी महापौर, उपमहापौरांसह 9 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। पिस्तूल असलेला एक पोलीस कर्मचारी संबंधित उमेदवारांसोबत देण्यात आला। यानंतर बघूया पुढले एक